कविता आवडून चांगली हाती न घेता तलवार युद्ध राज्य करिया जगावर असे महाकारुण्य ताकद भगवान गौतम बुद्ध ज्यांनी या भारत देशाला फक्त संविधान न दिले नाही तर सर्व बहुजन समाजाला जगण्याचा पाठ दिला असे भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर दोन छत्रपती बहाल केले असे राष्ट्रमाता महासगे जिजाऊ ज्यांनी आणि मयूरदादा गायकवाड सुजातदादा गायकवाड यांनी मला अशा या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. मातांना भगिनींनो, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्री यांची संयुक्त जयंती आज आपण इथे साजरी करत आहोत. विशेषतः हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केला आहे कारण महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यासाठी त्यांच्या हक्काचं व्यासपीठ त्यांना मिळावं म्हणून हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आणि त्या सुजातदादा गायकवाड, मयूरदादा गायकवाड आणि महिला उपासक संघांनी असा हा भव्य दिव्य कार्यक्रम घडवून आणला. त्यासाठी मी दोन ओळी म्हणते. कोणते आकाश ऋतू आम्हा नेले कुठे, कोणते आकाश ऋतू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख तू पिंजरे गेले कुठे. घराला आमच्याही पाखरांची वंदना, घराला आमच्याही पाखरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. बंधूंनो, आता कसं आहे, एखादी मुलगी एकदमच पुढे बोलायला आली की सर्व तिच्याकडे बघतात. अरे दिसते तरी एवढी 3.5 फुटाची 4 वर्षाची मुलगी, मग ही का बोलणार. पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, बाबासाहेबांनी रमाई बोलायला चांगली फिगर लागत नाही तर मोठा जिगर लागतो, जिगर. आणि तो जिगर घेऊन ना मी तुम्हाला बाबासाहेबांनी रमाई सांगायला ही अविका जा म्हणे आज अकोल्यावरून तुमच्यापर्यंत आली आहे. बंधूंनो, 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका रणरागिणीचा जन्म झाला, जिने जगातल्या विक्रांत सिंहाच्या पायातून उचलेल्या काटाकाराचे धाड जिने केले. तिचं धाड सुंदर रागिणी भोसले घराण्याची सून झाली. छत्रपती शहाजी महाराजांची सौभाग्याने झाली. तिच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं जन्माला आलं. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका शिवबाचा जन्म झाला. आणि त्याच बाळ शिवबाने माता जिजाऊचं स्वप्न पूर्ण केलं. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटते, हे राष्ट्रमाते आई जिजाऊ, तू नांद आमच्या घराघरात, सिंहासनी बसली आकाशात, तुझी आरती आम्ही श्लोकात गाऊ. हे राष्ट्रमाते आई जिजाऊ, हे राष्ट्रमाते आई जिजाऊ. बंधूंनो, या महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये बाळदिवा आणि बाळशिवा जन्म घ्यावा असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर या महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये आई भीमाई आणि आई जिजाई जन्माला येईल पाहिजे, तरच बाळदिवा आणि बाळशिवा जन्माला येईल.
रामजी बाबांनी त्यांच्या मुलांशी मुंबई वासंती बाजारात केला. त्यानंतर रमाईच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. रमा याच्याला विचारानं अगदी जबाबदारीसारखी वागायची. तिचे हेच मोठे पान विमाला महामानव घडवून अवघ्या जगामध्ये मान केले. कारण संसाराचा भार तिने ओढला नसता तर भीमराव शिकले नसते. आपले उद्धार करते, आपले मार्ग देता आपल्याला पुन्हा भीम मिळालच नसते. 1913 मध्ये रामजी बाबांचा मृत्यू झाला. त्यानंतर घरातील सर्व जबाबदारी रमाईवर पडली होती. पाहता पाहता रमाईला 4 मुले झाली. मोठा मुलगा यशवंत झाला. बाबासाहेबांनाही अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. बाबासाहेब अमेरिकेला पोहोचल्यानंतर बाबासाहेबांनी रमाईला पत्र लिहिलं. रामू, मी इथे सुखरूप पोहोचलो. माझी चिंता नसावी. रामू, मला इथे नवे पंख येत आहेत. असं वाटतं इथं माणसं केवढ्या तरी मोकळ्या हवेत श्वास घेत आहेत. रामू, इथे जाती नाही, वर्ण नाही. रामू, माझ्या मागे खूप काम आहे, खूप कष्ट आहे. ज्ञानाचा सागर उंचायचा आहे. रामू, स्वतःला जप, या खेड्या मागण्याच्या पाठीशी उभी राहा. तुझा चुकला. बाबासाहेबांचं पत्र हाती येताच रमाईनं ते वाचलं. डोळ्यात काढून नाचत होती. दुसऱ्या डोळ्यात ढग ठरलेलं होतं आणि आनंदाच्या भरात रमाईनं पत्र लिहायला घेतलं आणि पत्राला सुरुवात केली. साहेबांच्या चरणी रमाच्या शिरसाष्टांग नमस्कार. आपलं पत्र आलं ते वाचलं. खूप आनंद झाला. साहेब, आमची काळजी करू नका. आम्ही सगळे कुशल आहोत. कष्टाची मला चिंता नाही. माझं आपल्याशी लग्न झालं याचं मला खूप गर्व आहे. आपण खूप शिकावं हीच माझी कामना आहे. साहेब, आपण पत्रात खूप काही लिहिलं. मी मागे हटणार नाही. मी वाटेल ते कष्ट करीन. साहेब, आपण जेवणीच्या वेळी घ्या. तब्येतीची काळजी घ्या. साहेब, यशवंताला आपलं पत्र वाचून दाखवलं. बाबा कधी येणार असं तो पुन्हा पुन्हा विचारतो. साहेब, आपली काळजी घ्या आणि थांबते. आपली पत्नी सौ रमा. रमा यशवंताला सोबत घेऊन पोस्टेच्या डब्यात पत्र टाकायला गेली. 1913 ते 1917 या वर्षात रमाईने खूप मेहनत केली संसार चालवण्यासाठी. या 4 वर्षात रमाईचे खूप हाल झाले. गरिबी रमाईला छळू लागली होती. ती निराधार झाली होती. पण गरिबीशी भांडताना ती वागली नाही. पण परिस्थितीनेही ती सासून घ्यायचं ठरवलं होतं. बाबासाहेब अमेरिकेला गेल्यानंतर जन्मास आलेला मुलगा रमेश हा मरण पावला. तेव्हा बाबासाहेबांना फार दुःख झाले. ते म्हणाले, बाळा रमेश, तुझ्या या बापाला भेटण्याच्या आधीच निघून गेला. असे म्हणून बाबासाहेब खूप चिरडले. बाबासाहेब अमेरिकेला गेल्यानंतर बाबासाहेबांचा मुलगा गंगाधर हा खूप आजारी पडला होता. त्याला डबल निमोनिया झाला होता. माता रमाई गंगाधरला उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी सांगितले की तिच्यावर चांगले उपचार करावे लागतील आणि चांगले उपचार करण्यासाठी जास्त पैसे लागतील. म्हणून माता रमाई बाबासाहेबांना पत्र लिहितात.
ही खंत त्यांच्या मनात कायम राहिली आणि इथे बसलेली प्रत्येक स्त्री रमाईच्या बाबासाहेबांच्या कठोर त्यागामुळे आज आपण 5-10 हजाराची साडी नेसत आहोत. मोठ्या कपाटात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ठेवत आहोत आणि स्वतःच्या नवऱ्याला आम्ही विचारतो, अहो आज मी कोणती साडी नेसू? रमाईच्या व बाबासाहेबांच्या कठोर त्यागामुळे आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ निर्माण झाला. बंधूंनो, एकदा रमाई धानवडच्या गेल्या होत्या. तिकडे वराडे लहान मुलांचं वसतिगृह चालत असत. त्या वसतिगृहाच्या आवारात अनेक लहान मुलं खेळायला येत असत. अचानक 2 दिवस ती मुलं फिरायला आलीच नाही. रमाईनं वराड्याला विचारले, 2 दिवस आले ही मुलं खेळायला काय नाही आहे? तेव्हा वराड्याने सांगितले, वसतिगृहाला जे दर महिन्याला अन्नधान्य मिळतं ते अजून मिळालं नाही आणि ते मिळण्यासाठी अजून 3 दिवस लागतील. म्हणजेच हे मुलं अजून 3 दिवस उपाशी राहतील. तेव्हा रमाईने त्यांच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून त्या वराडीकडे दिल्या आणि म्हटल्या, ह्या बांगड्या विकून या मुलांसाठी काही खायची वस्तू घेऊन या. तेव्हा वराडी जातात आणि त्या मुलांसाठी काही खायची वस्तू घेऊन येतात. त्या दिवशी रमाई स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून त्या मुलांसाठी जेवण करतात. मुलं काही खात होतात. त्या मुलांना बघून रमाई आनंदित होते. पण त्या मुलांचं लक्ष रमाईच्या मोठ्या हाताकडे जातं. रमाईचे मोठे हात पाहून त्या मुलांच्या डोळ्यात यश येते. तेव्हापासून रमाई या सर्वांच्या सांस्कृतिक माता होतात. म्हणजे रमाबाई या रमाबाई होतात आणि या सांस्कृतिक मातेला आजाराने घेरलं होतं. रमाईचा आजार हा खूप वाढत चालला होता. रमाईचा आजार हा शेवटचा आजार होता. रमाई स्वतःच्या मृत्यूला घाबरत नव्हती. पण बाबासाहेबांच्या जीवाला धोका येऊ नये यासाठी ते जिजीच्या डोळ्यात उभा करत होती. नेहमी तिचा करत होती, माझी एकच अपेक्षा आहे साहेब की मला भरल्या कपाळाने जायला लागलं, हिरव्या लुगड्यात मला जाता यावं. असं रमाई बाबासाहेबांना कधी कधी अधूनमधून बोले आणि बाबासाहेब म्हणत, अशा भरल्या घरात अशी बोलू नकोस रमा, तू आपल्या संसारासाठी खूप कष्ट काढले आहे. तू अशी बोलली की मी तुला सुख देऊ शकलो नाही, याचा मला विशेष वाईट वाटतं. मरणासंबंधी रमाई म्हणू लागली की बाबासाहेब तिच्या तोंडावर हात ठेवत हळवी होते तर बघून चाल, रामूला आपल्या संसारात दुःख फार मिळाली याची कल्पना बाबासाहेबांना होती. तरी तर तिच्याचमुळे आपण ज्ञानाच्या सागराच्या अंतर भऱ्याला मारू शकलो. तिच्या वर्षावर संसार सोडून आपण निश्चितपणे ज्ञानाच्या सागराच्या तळाशी जाऊ शकलो. हे ओळखून येते बाबासाहेब म्हणत, रामूचं माझ्यावर फार मोठं कर्ज आहे, मी काहीही केलं तरी ते मिटणार नाही. म्हणूनच बाबासाहेब म्हणत, रामू जिथून जगायला प्रारंभ करायचा तिथून तू मरणाची भाषा बोलत आहेस, जिथून प्रकाश यायचं तिथून तू विजण्याची भाषा बोलत आहेस. तुझा माझा दिवस आता कुठं उगवला आहे रमा, आता तर रंग उगीचा प्रकाश उघडला आहे आणि तू परताच्या आत जाण्याची भाषा बोलत आहेस. तू जाऊ नकोस रमा, तू गेली की माझं घर उडून जाईल. रमाला ते पटत होतं. तिला बाबासाहेबांचा सूर्यावर चढताना दिसत होता. तिला बोलून वाटत होता. पण तिचा चंद्र हा तेज होता, अदृश्यमाच्या मार्गाला जाणार होता. रमाईची भूमिका तशी ती भूमिका संपत नव्हती, पण खुद चंद्राला तसं ठरवून टाकलं होतं. रमाईचा प्रत्येक पावलाचा मरणाच्या अंधारात पडत होता. बाबासाहेब रमाईजवळ जाऊन बसले. बाबासाहेबांच्या जीवनाची साथीदार आता शेवटच्या प्रवासाला प्रारंभ करत होती. बाबासाहेबांची प्रिय रामू मृत्यूच्या तळासाच्या शेवटच्या पायावर उभी होती. जगाचा निरोप घेण्याचे क्षण तिच्याजवळ संकट होते. तिला बाबासाहेबांसोबत खूप काय बोलावं असं रमायला वाटे, पण ती बोलू शकत नव्हती. तिची जीभ ही जुळी पडली होती. बाबासाहेब कदाचितच रमाईजवळ बसले असतील. हा बहिष्कृतांचा सम्राट आपल्या पत्नीजवळ अशा व्याकुळ मनाने पूर्वी कधीच बसला नाही. रमाईला वाटत होतं ती घडी पूर्वी कधीच आली नाही आणि पुढे येणारही नाही. रमाईला वाटत होतं बाबासाहेबांच्या डोक्यात माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. त्यांच्यावर आता माझंच नाव लिहिलेलं आहे. आता त्यांच्यावर केवळ माझीच निवडची सत्ता आहे. या क्षणाचा केवळ माझाच हक्क आहे. रमाईला वाटत होतं या युग परलंपणीशी घडी साधून बाबासाहेबांसोबत खूप काय बोलावं. त्यांना म्हणावं, साहेब यशवंताची काळजी घ्या. आता एवढंच माझा काळजाचा घोडा उडला आहे. बाकी माझ्या काळजाचे सारे वस्त तुकडे आपण उद्ध्वस्त होऊन जमिनीत मुरले आहेत. साहेब या वंशाच्या या यशवंताच्या रूपानं आपला एकुलता एक दिवा उरला आहे. साहेब आता तुम्हीच त्याची आईबा, माझी उडून त्याला होऊ देऊ नका. असं रमाई बाबासाहेबांना बोले आणि जसं बाबासाहेबांसोबत खूप काय बोलावं असं रमाईला
सणाच्या